आता तू एन्डोर्समेंटबद्दल बोललास, तर ते एन्डोर्समेंटसाठी पण एक पर्सनॅलिटी लागते ना, मॉडेल लाईक. तर ती तू कशी मेंटेन करतोस इमेज तुझी? मी खूप नॅचरल आहे. मी अजूनही सांगतो, मी जे काही घरात स्किन मला पहिलं तर आधी खूप मी काय म्हणतात अवॉइड करायचं. म्हणजे सनस्क्रीन लावणं म्हणजे थोडं गर्लिश आहे. परत काय मॉइश्चरायझर लावायचं असेल, क्लेन्झर वापरायचं, हे सगळं मला आधी वाटायचं की खूप फेमिनन आहे. पण नंतर कळलं यार हे आपण डॅमेज करतो आहे. म्हणजे मला असं वाटतं जेवढा जास्त आपण गेम, बिझनेस, लाईफबद्दल फोकस करतो तेवढा स्किन खूप जास्त मॅटर करतं आहे. म्हणजे त्यातून आपली हेल्थ, लाईफ, पर्सनॅलिटी, तुम्ही जसं सेल्फ केअर रिफ्लेक्ट होते. खूप 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 गरजेचं आहे. म्हणजे मला वाटतं मागच्या 3-4 वर्षात ही लागलेली सवय आहे. मी म्हणजे सगळ्यात चांगली लागलेली सवय. म्हणजे मी सकाळी उठल्यावरती मी क्लेन्झरने क्लीन करतो, मग मॉइश्चरायझर लावतो, सनस्क्रीन लावतो, मग निघतो बाहेर. प्रॅक्टिस नसेल तरीसुद्धा. प्रॅक्टिसच्या वेळेचं सनस्क्रीन वेगळं आहे, डे टू डे वेगळं ठेवतो मी. कुठलं लावतोस तेव्हा? मी त्यावेळेस 55+ वापरतो आणि नॉर्मलला मी 20-30 जे असेल त्या पद्धतीने वापरतो मी. आणि त्यानंतर मग रात्री परत मी फेस वॉश असेल, मग क्लेन्झर करणार, मग ते एक सिरप येतो तो थोडासा लावून परत त्यावरती मॉइश्चर लावून मी झोपून जाणार. मग ह्या गोष्टी खूप बेसिक आहेत, पण ह्या लाँग टर्मला फायदा देतात. म्हणजे सुरुवातीला वाटेल की अरे आपण काय करतो आहे, पण जसं आता क्लायमेट पण एवढं फास्ट चेंज होत आहेत, कार्बन आहे बाहेर, आपलं फूड भरपूर चेंज होत राहतं. आणि मी एवढं ट्रॅव्हल करतो की मला कन्सिस्टंट एका जागेवरती एकच सिमिलर फूड नाही खाता येत. मी कॅलरीज काउंट करू शकतो, पण त्याची क्वालिटी काय आहे हे प्रत्येकाला विचारू नाही शकत आहे की तुम्ही काय टाकलं आहे. मग त्यात काय काय गोष्टी मग त्या चेहऱ्यावरती येतात. सो जेवढं काही मी मेंटेन करू शकतो स्वतःला, म्हणजे जेवढं हायजीन ठेवू शकतो, म्हणजे कपड्यांमध्ये असेल, माझ्या परत माझ्या सॉक्समध्ये असेल, टोपी असेल, चष्मा, इवन प्रत्येक गोष्ट मी टापटीप क्लीन करून ठेवलेली असते. म्हणजे बरोबर आहे, कारण टेनिस इज अ व्हेरी ग्लॅमरस गेम. हो. त्यामुळे तुझे ते टॅटू, तुझे शूज, मध्ये तुझा एक शूजचा एक व्हायरल गेलेला, 5 लाखाचे शूज घातलेस. आत्ता असेल, मला वाटतं त्याची प्राईस वाढत जाते. मी StockX म्हणून एक प्लॅटफॉर्म आहे, तिथे तुम्ही प्राइसिंग चेक करू शकता. आपण स्टॉक्स जसे चेक करतो तसे असतं ते. म्हणजे तो वर्जिलचा एक ऑफ व्हाईट जॉर्डन 4चा एक कोलॅब होता. सो मला आत्ता माहिती आहे त्याची प्राईस काय आहे. जॉर्डन, हां, जॉर्डनचं ते. सो ते बट मला ती लहानपणापासून क्रेज होती शूजची. हां. सो मग इमेज कशी तू मेंटेन करतोस ऑन द कोर्ट? म्हणजे इमेज आय वॉन्ट टू लुक लाईक दिस, असं म्हणजे कुणी बघितलं ऑन स्क्रीन, ऑफ स्क्रीन, मी खरं सांगतो, मी खूप व्हेरी कॉन्शियस, राईट? हां, मी खूप आहे. आणि मी सेल्फ सेंटर्ड जास्त असतो. म्हणजे मी चालतोय कसा, मी दिसतोय कसा, आणि आज मी काय करणार आहे हे मला वाटतं मी सकाळीच ठरवतो. आणि ही खूप गोष्ट खरी आहे. नाही, कारण की मी सकाळी उठल्यावरती पहिलं ठरवतो की ओके ह्या गोष्टी ह्या टाईमला मी घालणार आहे. ओके, त्यानंतर मी जर ह्या लोकांशी भेटलो तर मला हेच फक्त बोलायचं आहे, अपार्ट फ्रॉम दॅट मी हे नाही बोलू शकणार, किंवा मी एवढेच आज कॉल घेणार आहे. हे सकाळीच खूप ठरवलेलं असतं माझं. आणि दिवस मी ट्राय करतो की त्या ठरवलेल्या गोष्टींना जवळपास मॅच करायचा. एक्झॅक्ट नाही घडणार, पण ओके ह्या दिवशी हे शूज घालायचे आहेत, मला हे असं कपडे घालायचे आहेत. सो हे खूप मी ठरवून सकाळीच ठरवलेलं असतं की. आणि माझ्या कोच खूप वेळा त्यावरतून भडकलेलं असतं मला की विश्वजित खूप ठरवून येतो आधीच. मी त्यांचं असतं की लुक कसा पाहिजे. नाही फिल्म स्टार. नाही मी ते आता हे तर भरपूर प्लेयर्सना बोलू शकतात, पण मी त्या विचारांनी जात नाही. विश्वजित एकच आहे ना माझ्यासमोर बसलेला. हां, सर्व काहीमध्ये मराठी. हो. पण मी गेमबद्दल पण म्हणतो, इवन मी जे डिसिजन्स येतात ना, सर म्हणतात की अरे आज आपण ह्याच्यावरती काम करणार, पण मी ठरवून आलो असतो की मला आज ह्याच्यावरती काम करायचं आहे. सेम गोज विथ माय ड्रेसिंग. मी हे कपडे घालतोय आणि मला भरपूर वेळा तेच म्हणतात, अरे तू ड्रेसिंग तुझी एक ठरलेली एकदम व्यवस्थित टापटीप ठेवतोस. मी म्हटलं हे मी खूप ठरवून, आणि मला आवडतं ते. मला आवडत नाही की मी गबाळ्यासारखा आहे. मला इस्त्री नसलेले कपडे नाही आवडत, परफ्यूम नसेल तर अजिबात नाही आवडत. सो मला स्वतःला वाटतं की काहीतरी मिसिंग आहे. मग मी थोडासा आतल्यात होतं की यार माझ्याकडे, मी म्हणतो पॉवर नाही आज. आपण एक स्वतःकडची एक सुपर पॉवर असतं ना की ओके आज मी काही करेन ते 100% होणार. हे मी व्यवस्थित नसताना मला वाटतं की नाही होणार. म्हणजे असं मी ना ते जोकोविचचं पुस्तक वाचलेलं. नाही जोकोविच नाही, सॉरी, अगासी ओपन. आणि तो अख्खा वेळ हाच विचार करायचा, माझ्या केसांचं काय होणार, माझा तो हेअर पॅच. आणि मी पुस्तक वाचताना मला वाटलं की हा मॅचचा विचार सोडून आपण कसं दिसतो याचा विचार कसा काय करतो. तर ते कोड तू नाही, मला मी म्हणेन भरपूर प्लेयर्स असतील, असं भरपूर प्लेयर्स असतील, कॉन्सन्ट्रेटेड ऑन देअर गेम.
मी म्हणेन त्यांचे कसं माहिती आहे प्रत्येक देज अ गेम गोइंग ऑन इन द माइंड. नाही प्रत्येक सिस्टीम आहे प्रत्येकाची. म्हणजे आता काही प्लेयर्स असतात जे लेसकडे बघत राहतात पॉईंट्स संपल्यावर. पायाच्या हां बुटाचे लेस. हो ते तिकडे फोकस करतात. काही जण फक्त रॅकेटचे स्ट्रिंग्स चेक करत राहतात. म्हणजे आता शारापोवाचा एक्झाम्पल घेतलं तर ती पॉईंट झाल्यावर लगेच बॅक करेल प्लेअरला. ती दुसरा पॉईंट रेडी होईपर्यंत ती स्ट्रिंगकडे बघत राहील. लक्ष इकडे तिकडे जात नाही. आता मी युजली काय करतो, मी पॉईंट्समध्ये जर मी डे मॅच खेळत असेल तर मी युजली शॅडोमध्ये माझे केस कुठे आहेत तर ते त्याच्याकडे बघत राहील मी. परत माझ्या ग्रीपला जास्त स्वेट आहे का नाही आहे, परत माझे शूज कसे दिसत आहेत. सो मी तिथेच राहायचा प्रयत्न करेन. ह्याचा एंड रिझल्ट एकच आहे की तो माणूस तिथे प्रेझेंट राहायचा प्रयत्न करतो आहे विथ युअर सेल्फ. तो दुसरीकडे जात नाही. तो आता आंद्रे अगासीचा जर तो, कारण की तो वीग लावत होता आणि त्याचा ते भरपूर ऑप्शन्स होते त्याचे. कारण की तो फ्रेंच ओपनला त्याने वीग सुरू केला, त्याच्या आधी त्याचे हेअरफॉल होत होते. आणि त्यांनी एक असं इंटरव्ह्यूमध्ये पण मेन्शन केलं की तो शॉवर घेताना त्याला कळलं की हे जास्त स्पीडमध्ये गळतात. मग त्यांनी वीग पहिल्यांदा लावला, मग त्याला बंडाना होता. आता तो स्वतःकडे बघतो आहे, तो स्टँडमध्ये बघत नाही की कोणी वीग लावला आहे. मग तिथे आपण म्हणू शकतो की अरे अच्छा मग काहीतरी वेगळं आहे, आपण विचार केला पाहिजे, हा काहीतरी वेगळाच गेमचा विचार करतो आहे. माय पॉईंट इज की प्लेयर हे फक्त आपला गेम नाही तर आपली इमेज, आपली पर्सनॅलिटी, आपण कसे दिसतो ह्याचा एवढा विचार करतात. ह्याचं मला आश्चर्य वाटतं. मला वाटतं हे सगळ्यात बेस्ट गोष्ट आहे. जे लोक प्लेयर्स करतात ना, मला वाटतं त्यांचा प्लस असतो तो शेवटी. मी काही स्पोर्ट्स किंवा काही प्लेयर्सना आता आपण म्हणूयात, आता क्रिकेटमध्ये पण 11 प्लेयर्स आहेत, पण आपण 2-3 प्लेयर्सनाच का बघतो मग? मला वाटतं 11 प्लेयर्सकडे ती ताकद आहे ना, ती मॅच जिंकवतात, भरपूर काही गोष्टी करतात ते. पण आपण त्या दोघांतिघांकडेच का परत बघतो? कारण की त्यांना ते स्वतःला कॅरी करणं जमतं. बरोबर. आता आपण टॉप 10 टेनिस प्लेयर्सकडे जरी बघितलं, मग आपण 3-4 प्लेयर्सकडेच का बघतो? बिकॉज त्यांना कॅरी करणं जमतं. आज आपण रॉजरकडे जेव्हा बघतो, रॉजर फेडरर, तो बोलतो एलिगन्स आहे, त्याची पर्सनॅलिटी आहे. तो जसं त्याचे केस असतात तसं तो बंडाना बांधतो, किंवा त्याचा बॅकहँड जसा दिसतो, तो बॅले डान्सर वाटतो कोर्टवरती. मग ही पर्सनॅलिटी त्याची बाहेरून आली आहे ना. मग त्यावेळेस त्यांनी ती डेव्हलप केली आहे. सो लुकिंग गुड अँड प्लेईंग गुड बोथ आर इक्वली इम्पॉर्टंट. हो, खूप जास्त. बट कारण की त्यातून मला वाटतं तुम्हाला जास्तीत जास्त सेल्फ, मला तरी तसंच वाटतं स्वतःला. हो. ही क्लिप शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. संपूर्ण एपिसोड बघण्यासाठी खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा आणि सर्व काही चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.